जाऊया आज काम आहे. बॉटल भरायची आहे. पुराचं पाणी इथं भरलं होतं ह्या जागेवरती 2019 मध्ये हे पूर्ण भरलं होतं. पूर्ण रस्त्यावरती हायवे पण दाखव. हा पण बुडला होता आणि हा हायवे सुद्धा बुडला होता. हायवे आहे तावडे हॉटेल परिसर कोल्हापूर. हा हायवे त्याच्या पलीकडेच नदी आहे. हा त्यामुळे तो भरला. कांटाचं पाणी इकडं आलं होतं आणि तिकडं शिरोली MIDC पाणी गेलेलं आणि इकडच्या साईडला म्हटलीस तर उंचगाव पर्यंत आहे. हॉस्पिटल साठी रेग्युलर चेकअप आहे. त्या चेकअप साठी आम्ही चाललेलो आहे. इथं कमान होती. कमान दाखव. कमान होती पण आता काढली. कोल्हापूरचं कमान बघूया कधी वेळ मिळतोय. जेव्हा लोक लांबून यायची त्यांना समजायचं की कोल्हापूर आलेला आहे. आपण कोल्हापूरमध्ये एंट्री केलेली आहे. पण आता ते कमान काढलेली आहे. जुनी झाली होती त्यामुळे ती काढलेली आहे. आता नवीन तरी घालणार. कधी घालतात बघूया. आणि शेती हे सगळं भरलेलं होतं. हे सगळं पुराने ते हा हे बघा नदी दिसली काय ती. चला आता रेग्युलर चेकअपला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात आणि बघूयात काय काय. आणि आमचा रोनक बघा. रोनक आपला खिडकीतनं व्ह्यू मज्जा घेत दिसलेला आहे. हे मंदिर आहे. इथे मी लग्नाच्या आधी येऊन बसत होते. आणि हे आहे आमचं मार्केट यार्ड शाहू मार्केट कोल्हापूर. तर मी इथं कॉलेजला होते. ह्याच्या आतमध्ये माझं कॉलेज आहे. BEd कॉलेजला होते. ही जरी थोडा ब्रेक असेल तर आम्ही इथे यायचो किंवा मार्केट यार्डच्या त्या गार्डन मध्ये शाहूच्या गार्डन मध्ये आम्ही तिथं बसत होतो. तिथे विठ्ठल रुक्माईचं मंदिर पण आहे आणि तिथे खूप छान प्रसन्न असं वाटायचं. लग्नाआधी मी तिथं नेहमी म्हणजे तिथंच कॉलेजला असताना आम्ही त्याच परिसरमध्ये अभ्यास करायचो. टाइम पास करायचो. तर तिथेच आम्हाला खूप छान वाटायचं. आणि हे लागलेलं आहे ट्रॅफिकला. मी आता थांबलेलो आहे आणि बघूयात आता कधी निघतंय हे. आता आले असणार आहेत. तर आम्हाला वाटलं आता लवकर आम्ही जाणार आणि लवकर येणार. पण आता ऑलरेडी 10 वाजून गेलेत. मला असं वाटतं 1-2 पेशंट तर नक्कीच गेलेले असणार आतमध्ये आणि आम्ही आता बाहेर थांबणार आहे आणि लेट होणार असं वाटतंय मला. लाल आहे ट्रॅफिक लाईट म्हणजे स्टॉप 0 स्टॉप. आणि मी रस्त्याकडेला बघा हे गुलमोहरचं झाडं लावलेली आहेत. एक परत हॉटेल आणि आता आपण टर्न घेऊन चाललेलो आहे आमच्या हॉस्पिटलकडे. ते जरा बंद आणि आम्ही आता पोहोचलेलो आहे आमच्या हॉस्पिटलच्या दारामध्ये. आणि इकडे आहे आमचं हॉस्पिटल. हे बघा काय म्हटलं. हे बघा कृपा हॉस्पिटल. आम्ही हॉस्पिटलमधून आलेलो आहे आणि रेग्युलर चेकअप आमचं झालेलं आहे. सगळं ओके आहे. आता चाललोय आम्ही खासबागला चाललोय. शाहू मैदान त्यालाच खासबाग आधी म्हणत होते का आता म्हणतात खासबाग. खासबाग म्हणत होते. शाहू मैदान सुद्धा त्या जागेला म्हणतात. आम्ही आता बघूया खेळणी खेळण्यासाठी रोनकला आम्ही जाणार आहे. बघूया काय घ्यायचं. काय घ्यायचं बघ. आणि ती पाडला त्याने. काढू नको रे. कुठली हा ती पण छान आहे. पळतात येऊ नाही जायला अशीच पुढे. त्यातली एक घे. ती अशी पळतेली थोडी घ्या की. ती पण छान आहे. बसतेला गाड्या नाही आहेत ते मोठ्या. थार होती तशी पाहिजे होती. ढकलायची पण पायाने असे मोटरची तशीच आहे का. बघू जरा त्या. आणि कुठली गाडी पाहिजे तुला. 1850 1650 2450. आता आम्ही तर आणि ती KUV ची येते. कलर शिकू शकताय. शेप शिकू शकताय. काढता ते परत लावताय. हा कुठली पाहिजे तुला. ही पाहिजे का ही पाहिजे. ही आणि ती ही घेऊया. ही घेऊया. हे ब्लॉकचं असं आहे. रोना दुसरं दाखवा. आणि हे 2 वर्षाचं आहे. 3 पर्यंत दाखवा. काढता शिकू शकता. असं डिझाईन लावू शकताय. ते सगळं रंगवत आहे. नको असेल परत तसं पण
रंगवत मस्त आहे. क्वेश्चन रीड पण करते सगळं देतं. हे काय आहे सायंटिस्टचं हे काय आहे ते ते मोठ्या मुलं 8 वर्षात पडतात. हां ते क्वेश्चन विचारते रीड पण करते. मला रीड रीड करते. मुलाच्या कानावर पडणार आहे क्वेश्चन रीड. कितीला आहे हेच कुठे म्हणते हेच हां हे 550. फ्रुट्स व्हेजिटेबल कसं तुम्हाला 500 लागतं गाडीला रिमोट लागतो प्लस पुढे आणि मागे जाणार लेफ्ट राईट तर हे काय राहू ठीक आहे ठीक आहे जास्त घेणार ते मुलांना ओळख होते प्राण्यांची. त्याला विचारलं मग एलिफंट कसं ओळखते तिने ओढून दाखवते. सेलवर आहे ना खरे सेलवर नाही फाटलं का नाही हे इथलं जायचं त्यासाठी हे सगळं म्हणून दाखवतो काय कर 550. 30 रुपये तुम्ही 10 बदलला 300 रुपये दुसरे 200 बदलायला नाही त्यातून तुम्हाला काढून टाकायला. रोनक बघा रोनक खूप खुश झालेला आहे. रोनक इकडे बघ गाडी. रोनकला आम्ही हे घेतलेलं आहे गाडी आणि ही छोटीशी कार. विजय मिसळ ही विजय मिसळ बघूया कशी टेस्ट लागते आपल्याला. विजय मिसळ खायला ओ तू खाणार आहेस चांगले आहे. ते खाऊन संपलेलं आहे. रोनक बेड खातोय. चहाचं बेड चाललेलं आहे. दही कोणती मिसळ नाव काय त्याचं अजय काय मिसळ विजय विजय मिसळ आलेली आहे पण मला ठीक वाटली कारण मला जरा जास्त तिखट आवडतं त्यामुळे ठीक वाटली. ही मिसळ जी खाल्ली आहे ती सॉफ्ट मिसळ आहे. ज्या लोकांना सॉफ्ट हवं आहे असं तिखट पण नाही आहे सॉफ्ट अशी आहे आणि पूर्ण पोट भरल्यासारखं म्हणजे निवांत वाटते खाल्ल्यानंतर. असं इथं आहे रोनक कुठे काय रे गाडीसोबत बसलाय रोनक इकडे.